समीक्षेच्या काही पद्धती त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर आवाज येतोय माझा सर्वांना? ओके, ठीक आहे, चालेल. काही समीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे ग्रंथ जसे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असे ग्रंथ आहेत. विजया राजाध्यक्ष यांनी संपादित केलेला मराठी वाङ्मयीन कोश, ज्याच्या संदर्भात आपण बऱ्याच वेळेस बोललेला आहे. याच्यामध्ये खंड 1, 2, 3, 4 हे चारही त्या ठिकाणी अभ्यासाचे खंड आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण असे खंड आहेत. त्यानंतर वसंत आबाजी ढाके यांनी संपादित केलेला वाङ्मयीन संज्ञा कोश, संकल्पना कोश हाही त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा ग्रंथ त्या सांगता येईल. त्यानंतर मिलिंद मालशे, अशोक जोशी यांचा आधुनिक समीक्षा सिद्धांत समीक्षेच्या अनुषंगाने ग्रंथ महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी सांगता येईल. दिगंबर पाद्य, साहित्य समाज आणि संस्कृती. त्यानंतर नागनाथ कोत्तापल्ले यांचा साहित्याचा अन्वयार्थ हाही ग्रंथ त्या ठिकाणी आपल्या लक्षात घेता येईल. आणि गोमटेश्वर पाटील यांचा मराठी कादंबरीची उपयोजित समीक्षा या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लक्षात घेता येईल. याच्यानंतर पाहत असताना आपण साहित्य आणि समाज याचा अनन्यसाधारण संबंध किंवा परस्पर संबंध आहे. समाजातील भौतिक आणि अभौतिक स्तरावर संस्कृती व्यवस्था असते आणि मग संस्कृती व्यवस्थेचे साहित्य हे अपरिहार्य अंग आहे. आणि मग साहित्य आणि समाज याच्यातील निकट संबंधाचा अभ्यास सर्वप्रथम फ्रान्समध्ये मादाम स्टाईल या विदुषीने त्या ठिकाणी केला. आणि मग साहित्य म्हणजे साहित्यिकाने विशिष्ट सामाजिक परिस्थिती सामाजिक परिस्थितीला दिलेला प्रतिसाद असतो अशा पद्धतीचे विधान या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्या जडणघडणीत सामाजिक परिस्थितीला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून साहित्य निर्मिती ही व्यक्तिगत नसून ती एक सामाजिक घटना ठरते. आणि मग या दृष्टीने समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीमध्ये अभ्यास केला आहे. याच्या बाबतीत आपण समाजशास्त्रीय समीक्षेच्या माध्यमाच्या अंगाने पाहिलेलं आहे. आणि इथं साहित्य ही समाजाची अभिव्यक्ती आहे असे जे उद्गार आहेत ते लुई डी बोनाल, लक्षात ठेवा, अशा पद्धतीची विधान परीक्षेमध्ये विचारली जातात. साहित्य ही समाजाची अभिव्यक्ती आहे, लुई डी बोनाल यांनी काढले आणि साहित्याच्या अभ्यासाला त्या ठिकाणी एक नवी दिशा मिळाली. मग साहित्य आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करताना याबाबत अनेक मतांतरे आढळून येतात. साहित्य ही भाषेच्या द्वारा साकारणारी कला आहे. प्रतिभावंतांची व्यक्ती विशिष्टता मान्य करूनही साहित्य कृतीची सामाजिकता शोधता येते. याबाबत प्राध्यापक गंबा सरदार यांनी व्यक्त केलेले मत या ठिकाणी महत्त्वाचे वाटते. लक्षात ठेवा, सामाजिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण सामाजिक साहित्य आणि समाज यांच्यातील परस्पर संबंध लक्षात घेतो त्यावेळेस गंबा सरदार यांनी जी काही सामाजिक दृष्टिकोनातून केलेली जी समीक्षा आहे ही समीक्षा या ठिकाणी महत्त्वाची आहे. मग गंबा सरदार यांनी व्यक्त केलेले मत या ठिकाणी महत्त्वाचे. ते म्हणतात की साहित्याचे मूल्यमापन करताना प्रथम वाङ्मय निकषच लावले पाहिजेत. याबद्दल माझ्या मनात मुळीच संदेह नाही. मात्र साहित्य कृती एकदा अस्तित्वात आली की ती सामाजिक जीवनाचे एक अविभाज्य अंग बनत असल्याने या दृष्टीने त्याची स्वतंत्रपणे चिकित्सा करणे त्या ठिकाणी महत्त्वाचं असल्याचं आपल्याला हे क्रमप्राप्त ठरते. अशा पद्धतीचं विधान या ठिकाणी गंबा सरदार करताना आपल्याला दिसून येतात. मग या पार्श्वभूमीवर साहित्य आणि समाज यांच्यातील संबंध तपासावे लागतात. मग साहित्याची सामाजिकता मूलतः अविभाज्यपणे निगडीत आहे. आणि मग साहित्य निर्मितीचा मूलाधार अनुभव असतो जो लेखकाला समाजातच मिळतो. आणि अनुभव, भाषा, लेखन, वाचन या चारही गोष्टी सामाजिक आहेत. आणि मग लेखकाच्या अनुभवाचा विचार करताना त्याच्या जडणघडणीचाही विचार आपल्याला करावा लागतो. हे आपण वरील सामाजिक दृष्टिकोनातून समीक्षा पाहत असताना किंवा सामाजिक समीक्षा पाहत असताना हे पाहिलं आहे. मग या अनुषंगाने पहा, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना कोणते महत्त्वाचे या ठिकाणी समीक्षक आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी कोणत्या समीक्षकांनी किंवा अभ्यासकांनी त्या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून किंवा समाजशास्त्रीय पद्धतीने समीक्षा केलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ते म्हणजे गोमा पवार, भालचंद्र नेमाडे, दिगंबर पाद्य, चंद्रकांत बांदिवडेकर, नागनाथ कोतापल्ले, त्याच्यानंतर नरहर कुरुंदकर, मदहत कनंगलेकर
विलास खोले, भाल भोळे, सदा कराडे, हरिश्चंद्र थोरात, अंजली सोमन, वासुदेव सावंत, रवींद्र ठाकूर, अविनाश सप्रे आदी लेखकांचा या ठिकाणी समास होतो. या समीक्षकांनी मराठीतील समाजशास्त्रीय समीक्षकाच्या दृष्टिकोनातून या समीक्षेचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. याच्यानंतर ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस समाजशास्त्रीय समज पद्धतीचा अभ्यास करीत असताना साहित्य आणि समाज यांच्या संबंधाविषयीचे उल्लेख प्राचीन काळामध्ये ते उपलब्ध होत असले तरी साधारणतः 19व्या शतकाच्या उत्तरार्धात समाजशास्त्र या स्वतंत्र ज्ञानशाखेचा पाश्चात्य साहित्य विश्वामध्ये उदय झाला आणि मग त्यानंतर समाजशास्त्र ही ज्ञानशाखा साहित्य क्षेत्रामध्ये निर्माण झाली. तेव्हापासून साहित्याच्या अभ्यासकांनी समाजशास्त्रीय संकल्पनाचा आधार घेऊन साहित्याचा विचार करण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली आणि मग या बंधुरात समाजशास्त्रीय समीक्षा हा समीक्षेचा एक स्वतंत्र प्रकार त्या ठिकाणी रूढ झालेला आपल्या लक्षात येतो. आणि मग या अनुषंगाने पाहत असताना आपल्याला कृष्णांत खोत ही जी यांची जी काही कादंबरी आहे धुळ माती, या धुळ माती या कादंबरीचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास त्या ठिकाणी उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी घेता येईल. मग समाजशास्त्रीय संकल्पना हे सांगत बसत नाही, फक्त जाता जाता सांगतो की हे लक्षात घेत असताना आपण समाजशास्त्रीय समीक्षेमध्ये संकल्पनांस्वरूपी याच्या अगोदर हे पाहिलेलं, पण याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक लक्षात घेत असताना समाज म्हणजे पारंपरिक व नव्याने निर्माण होणाऱ्या हितसंबंधाच्या संदर्भात एकत्र आलेल्या व एकत्र राहणारा तो मानव समूह होय. आणि मग साहित्य आणि समाज यांचा समीक्षात्मक दृष्टीने विचार केल्यास एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे साहित्याची निर्मिती करीत असताना कधी साहित्य निर्मिती करणारी व्यक्ती त्या ठिकाणी महत्त्वाची असते, तर कधी साहित्य ज्या समाज विश्वामध्ये निर्माण होते त्या समाजाला महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला सांगता येतं. मग समाजाच्या संदर्भात या ठिकाणी पहा की समाजाच्या संदर्भात साहित्याचा अभ्यास करणे समाजशास्त्रीय समीक्षेचे प्रथम कार्य लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग व्यक्तीचे खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात परस्परान्वय असतो हे समाजशास्त्राचे गृहीतत्व आहे. आणि मग साहित्याचे माध्यम म्हणून वापरली जाणारी भाषा ही समाज निर्मित असते. सामाजिक वास्तव हेच साहित्याचे आशय द्रव्य असते आणि साहित्य निर्मिती ही एक सामाजिक व्यवहाराचा त्या ठिकाणी भाग आहे हे आपल्याला समाजशास्त्रीय समीक्षेचे गृहीतक आहे हे लक्षात घ्यावं लागतं. यामध्ये अधिकची माहिती पाहण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश त्या ठिकाणी असल्यानंतर वाचू शकता. याची अधिकची माहिती त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. पहा, त्याच्यानंतर समाजशास्त्र या ज्ञानशाखेचे मूलभूत ज्ञान मिळवून साहित्य समीक्षेत समाजशास्त्रातील नेमक्या कोणत्या संकल्पना वापरता येतील याची जाणीवपूर्वक निवड करून प्रत्यक्ष वाङ्मयाच्या संदर्भात त्याचा वापर करणे म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षा करणे होय. अशा पद्धतीचं विधान या ठिकाणी मिलिंद मानसे आणि अशोक जोशी हे आपल्या पुस्तकात करताना त्या ठिकाणी दिसून येतात. वरील सर्व व्याख्यांच्या एकंदरीत विचार करता साहित्याच्या आकृतिबंधातून कलात्मकतेचा शोध घेण्यापेक्षा आशयावर प्रामुख्याने भर देणारा हा आशयवादी समीक्षा प्रकार आहे. आणि मग हे लक्षात येते आणि या समीक्षेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे साहित्याच्या निर्मिती मागील सामाजिक प्रतिसादाचे आकलन करून घेणे हे लक्षात येतं. आणि मग आशय आणि आविष्कार, आस्वादन प्रक्रिया आणि साहित्याच्या तात्विक संकल्पनावरती सामाजिकतेचा परिणाम घडत असतो. आणि मग समाजाचा विकास करण्याच्या प्रक्रियेमध्ये साहित्य सातत्याने गुंतलेले असते आणि समाजावर ते परिणाम घडवत असते. साहित्य ही सामाजिक शक्ती आणि सामाजिक शक्ती म्हणजे सोशल प्रोडक्ट म्हणजे त्या ठिकाणी आणि सोशल फोर्स असते. या अर्थाने विचार हेरी इंग्लटने त्या ठिकाणी मांडलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. आणि मग समाजशास्त्रीय समीक्षेमध्ये साहित्याचा एक सामाजिक घटना या दृष्टीने अभ्यास होतो. आणि मग त्यांची जी काही त्रिमिती सिद्धांत आहेत हे याच्या संदर्भात आपण वर पाहिलेच आहे. इथं पाहत असताना कलेच्या समाजशास्त्राचे एक प्रभावी रूप हिप्पोलिन तेन हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर हा ग्रंथ त्या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळेस इंग्रजी भाषेतील जे काही ग्रंथ आहेत, पाश्चात्य ग्रंथ ज्याला आपण थोडक्यात म्हणू, या ग्रंथावर बऱ्याच वेळेस प्रश्न जशात तसे म्हणजे इंग्रजी नाव येतात आणि त्यावर प्रश्न विचारले. हिप्पोलिन त्यांचा हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर या ग्रंथासमोर समोर येते. आणि मग साहित्यातून व्यक्त होणाऱ्या जीवन आशयाचा आणि सामाजिकतेचा घनिष्ठ संबंध असतो. हा संबंध उलगडून दाखवण्याचा पहिला मान हा समाजशास्त्रीय भूमिकेतून साहित्याची पद्धतशीर पाहणी करणारा फ्रेंच विचारवंत म्हणजे समीक्षक ते म्हणजे हिप्पोलिन तेन यांच्याकडे जातो. म्हणजे पहिल्यांदा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारा जो काही साहित्याचा समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करणारा जो काही अभ्यासक आहे तो अभ्यासक म्हणजे हिप्पोलिन तेन हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं.
मग आपल्याकडेही ज्यावेळेस आपण भारतीय किंवा साहित्याकडे पाहतो त्यावेळेस संस्कृत साहित्याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस भरतमुनीच्या नाट्यशास्त्राने लोकधर्मीचा उल्लेख हा साहित्य आणि समाज यांचा संबंध व्यक्त करणार आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेत आहे. मग अरिस्टॉटलचा गुरु असलेल्या प्लेटोनेही पाश्चात्य साहित्यामध्ये अनुकृती सिद्धांताद्वारे, लक्षात घ्या कोणाचा कोण गुरु कोण शिष्य, आणि त्या पद्धतीने मांडलेला तो सिद्धांत म्हणजे प्लेटोने मांडलेला अनुकृती हा सिद्धांताद्वारे साहित्याच्या सैद्धांतिक निरूपणाचा पाया घातला. आणि कला म्हणजे अनुकरण, लक्षात ठेवा कला म्हणजे अनुकरण किंवा अनुकृती असते हा सिद्धांत त्यांनी मांडला, तो म्हणजे अनुकृती सिद्धांत प्लेटो. आणि मग ईश्वरकृत आदर्श हीच वास्तववादी सत्ता असते, हा आदर्श विश्वाची अनुकृती म्हणजे कला होत. आणि मग ग्रीक भाषा व्यवहारात अनुकृती करणे, दर्शन घडवणे, निर्देश करणे, आविष्कृत करणे असा त्या ठिकाणी अर्थ आहे. मात्र त्यांनी हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर हा 1864 मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ, आणि या ग्रंथाच्या प्रस्तावनेत शास्त्रीय पद्धतीने साहित्य व समाज यांचा अनुबंध सुसूत्ररित्या त्या ठिकाणी प्रथमच मांडलेला आहे. आणि मग उत्कृष्ट कलाकृती व साहित्यकृती कशामुळे व कधी निर्माण होतात त्याची कारणे सांगताना त्यांनी 3 बाबीचा उल्लेख, आपण वरही पाहिलं होतं या गोष्टी, 3 बाबीचा उल्लेख या ठिकाणी केलेला, ते म्हणजे साहित्य हे वंश, त्यानंतर रेश मिली म्हणजे परिस्थिती, आणि त्या ठिकाणी युग प्रवृत्ती म्हणजे मुवमेंट, या 3 घटकांचा परिणाम असतो असा सिद्धांत त्या ठिकाणी मांडला आहे. आणि मग याला त्रिमती सिद्धांत म्हणजे कोणी त्रिमती सिद्धांत मांडलाय, कोणत्या समीक्षे पद्धतीमध्ये मांडलाय, अशा पद्धतीने ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस हे उदाहरण त्या ठिकाणी लक्षात घ्यावे. मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे या 3 बाबींचा परस्पर संबंधातून निर्माण होणाऱ्या कल्पना विलासामुळे उत्कृष्ट कलाकृती वा वाङ्मय कृती निर्माण होतात. हे 3 घटक तसेच स्वतंत्र आहेत, एकेका वेळी यापैकी एखादा घटक प्रबळ ठरतो आणि वाङ्मय निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम पडतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहे. मग साहित्य व समाज याचा संबंध समजून घेताना एका सुप्रसिद्ध विधानाची खूपच मदत होते, ते म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे, पहा लक्षात घ्या, त्यांचंच हे विपोलिन त्यांचंच विधान आहे. म्हणजे वाङ्मय कृती ही केवळ कल्पना विलास नसते, खवळून उठलेल्या गरमागरम मेंदूचे, लक्षात घ्या कशा पद्धतीचं विधान आहे, खवळून उठलेल्या गरमागरम मेंदूची एकाकी लहर नसते, तर ती असते समकालीन आचार विचारांचे चित्रण, विशिष्ट मनोव्यापाराचे प्रातिनिधिक चित्रण. आणि म्हणून एखाद्या समाजाच्या साहित्याचा विचार करताना कधी वंश तर कधी त्या ठिकाणी युग प्रवृत्ती तर कधी परिस्थिती या घटकावर भर देऊन विचार करणे या ठिकाणी शक्य होते. मग इंग्रजी साहित्याचा विचार करताना त्यांनी वंश या कल्पनेवर अधिक भर दिलेला आहे. कधी कधी प्रश्न विचारत असताना तुम्हाला अशा पद्धतीने त्यांनी इंग्रजी साहित्याचा त्या ठिकाणी समीक्षा करताना किंवा विचार करताना खालीलपैकी कोणत्या कल्पनेवर भर दिलेला आहे, तर वंश ही कल्पना त्या ठिकाणी भर दिलेली आपल्याला सांगता येतील. पहा काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतात. एक म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षेचा जनक कोण, तर आपल्याला लक्षात येतं तो म्हणजे तेन, हा समाजशास्त्रीय हिप्पोलिन तेन ज्याला आपण म्हणतो, तो हा समाजशास्त्रीय समीक्षेचा जनक आहे, मार्क युंग किंवा फ्राईड नाही. समीक्षा म्हणजे निर्णय होय, अशा पद्धतीचे बऱ्याच वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये व्याख्या विचारल्या होत्या, समीक्षेच्या दृष्टीने व्याख्या विचारल्या जातात. आणि समीक्षा म्हणजे निर्णय, अशा पद्धतीची जी व्याख्या आहे जॉन डोई या अभ्यासकांनी त्या ठिकाणी सांगितलंय, मॅथ्यू आर्नॉल्ड नाही किंवा विंचेस्टर नाही किंवा सिगमंड फ्राईड सुद्धा नाही. कोणत्या समीक्षा पद्धतीमध्ये, लक्षात घ्या इतर समीक्षेमध्ये समाज वास्तव शोधले जाते, तर आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीमध्ये समाज वास्तव हे शोधले जातं, आदिबंध नाही, श्रीवादी नाही किंवा ऐतिहासिक नाही. त्या ठिकाणी नंतर चौथा जो आहे सौंदर्यमीमांसा, या ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर सौंदर्यमीमांसा हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला माहिती की राभा पाटणकर यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. वसंत पानटकर, सुधीर रसाळ किंवा मसू पाटील या ठिकाणी चुकीची विधानं आपल्याला सांगता येतील. पहा आता महत्वाचे काही ग्रंथ या ठिकाणी मिलिंद मालशे, अशोक जोशी यांचा आधुनिक समीक्षा, दिगंबर पाध्ये यांचा साहित्य समाज आणि संस्कृती, दत्ता पाटील आणि निलेश शेळके यांचा समकालीन मराठी साहित्य स्वरूप आणि समीक्षा, अशा पद्धतीचा हा ग्रंथ. त्यानंतर गोमटेश्वर पाटील यांचा मराठी कादंबरीची उपयोजित समीक्षा, कृष्णांत खोत यांचा हा धूळमाती ही कादंबरी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेते. रवींद्र ठाकूर व नंदकुमार मोरे यांचे समीक्षा पद्धती, सिद्धांत आणि उपयोजन, समीक्षेच्या दृष्टिकोनातून हे काही महत्त्वाचे ग्रंथ लक्षात ठेवावेत. गोमा पवार गौरवग्रंथ साहित्य आणि समाज, हा संपादक आहे त्याचे नागनाथ कोतापल्ले. रवींद्र ठाकूर यांचा मराठी कादंबरी समाजशास्त्रीय समीक्षा,
महत्त्वाचा ग्रंथ आहे पहा. त्यानंतर श्रीराम गुंदेकर यांचा ग्रामीण साहित्य प्रेरणा व प्रयोजन अशा पद्धतीचा हा ग्रंथही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर प्रभा गोणवकर, वसंत आबाजी ढाके हा जो काही वर आपण त्या पद्धतीने पाहिला होता, वरखडे हे जे काही संपादक मंडळी त्यांना वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश आपण बऱ्याच वेळेस या ग्रंथाच्या संदर्भात सांगितलं होतं. जी काही संपादक मंडळी आहेत ही प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डाके, रमेश वरखडे अजून आहेत त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर द ग गोडसे यांचा लोकधाटी याच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर गंगाधर पाटील यांचा समीक्षेची नवी रूपे. त्यानंतर मसू पाटील यांचा अधिबंधात्मक समीक्षा याच्यावरही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले परीक्षेमध्ये दिसून येतील. काही प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर याच्यावर प्रश्न आलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं जनसाहित्याच्या दिशेने या ग्रंथावरही परीक्षेत प्रश्न आलेले आहे. यावा वाडसकर यांचा हा ग्रंथ आहे, लक्षात घ्या. त्यानंतर रमेश वडखडे आणि बडोदेकर यांनी संपादित केलेला लोकायन हा ग्रंथ लोककला साहित्य संमेलनाच्या मध्ये सांगता येतो. त्यानंतर अनिल सहस्रबुद्धे याचा लोकबंधात्मक समीक्षा संकल्पना व प्रयोग हा लेख. त्यानंतर नंदकुमार मिश्रा असतील किंवा जगदेव छेदीलाल सिंह असतील यांनी संपादित केलेला भाषा द्वैमासिक पत्रिका. त्याच्यानंतर आपलं केर शिरवाडकर यांचा साहित्यवेद हा ग्रंथ. प्रभाकर मांडे यांचा लोकसाहित्याचे स्वरूप. एकनाथ पगार यांचा लोकसाहित्य आणि आधुनिक साहित्य. त्यानंतर भा वे गिरीधारी हा यांचा अभिव्यक्ती. मालती सिंह यांचा आधुनिक हिंद काव्य और पुराण कथा हा ग्रंथ. जगदी प्रसाद श्रीवास्तव यांचा मिथकीय कल्पना और आधुनिक काव्य. बऱ्याच वेळेस हिंदीतीलही काही प्रश्न आपल्याला ग्रंथांची नावं त्या ठिकाणी विचारली गेलेली आहेत. लोकसाहित्याच्या माध्यमातून अभ्यास करताना हे ग्रंथ त्या पद्धतीने विचारले गेले. त्यानंतर सिग्मंड फ्राईड यांचा ग्रंथ जो की मनोविश्लेषण परिचय अशा पद्धतीचा. अनुवादक आहेत भारद्वाज वसू. रवींद्र ठाकूर आणि नंदकुमार मोरे समीक्षा पद्धती सिद्धांत आणि उपयोजन. त्यानंतर अनिल सहस्रबुद्धे लोकबंध. वैदेही कोळेकर यांचा मराठी लोककथा स्वरूप मीमांसा. तारा भावळकर या संदर्भातही बऱ्याच वेळेस परीक्षा लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा अशा पद्धतीचा. बी आर जोशी यांनी संपादित केलेला मानसशास्त्र कोश हा सामाजिक शास्त्रातील संज्ञा सिद्धांताचा कोश म्हणून त्या ठिकाणी लक्षात घेता येतो. त्यानंतर गोमा कुलकर्णी यांचा नवसमीक्षा काही विचार हा त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असलेला ग्रंथ सांगता येतो, तो आपण लक्षात घ्यावा. त्याच्यानंतर पहा की ज्यावेळेस आपण पुढचा काही विचार करायला सुरुवात करतो की इथं आपण समीक्षा पद्धतीच्या थोडक्यात वर विचार केलेला आहे, परंतु समीक्षेच्या पद्धतीच्या अनुषंगाने विचार करत असताना साहित्याकडे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागतं. मग कोणत्या साहित्याची त्या दृष्टीने आजपर्यंत समीक्षा केली आहे, कोणी केली आहे, मग कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, नेमक्या कशा पद्धतीने याचा थोडक्यात अभ्यास या ठिकाणी घेणार आहोत. पहा की जागतिक साम्यवादी क्रांतीचा पुरस्कर्ता त्या ठिकाणी आपल्याला कार्ल मार्क्स यांचा जन्म 5 मे 1818 रोजी जर्मनीच्या राहीन प्रांतातील ट्रायर या एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला आणि वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी PhD पदवी पूर्ण केली. मग मार्क्सच्या क्रांतिकारक विचारामुळे व लिखाणामुळे तत्कालीन सरकारने जर्मनी सोडण्याचे आदेश दिले आणि मग कार्ल मार्क्स 1884 मध्ये जर्मन सोडून त्या ठिकाणी फ्रान्सला गेले आणि मग फ्रान्समध्ये मार्क्स यांनी फ्रेंच समाजवादी साहित्याचा त्या ठिकाणी अभ्यास केला. पॅरिस येथे फ्रेंच साम्यवादाचा अभ्यास करीत असताना विविध क्रांतिकारी गुप्त संघटनेत त्यांचा संबंध आला आणि मग फ्रेंच विचारवंत कॅबेट, क्रांतिकारक तत्ववेत्ता रुदा, त्यानंतर रशियन क्रांतिकारक डॉक्टर फ्रेडरिक एंजल्स, क्रांतिकारक बाकुनिन यांच्याशी त्यांची भेट झाली आणि मग एंजल्सने मार्क्सला ग्रंथ निर्मितीसाठी आर्थिक मदत केली आणि मग दोघांनी मिळून अनेक पुस्तके लिहिली. जर्मनी विरोधी लिखाणामुळे फ्रेंच सरकारने मार्क्सला फ्रान्समधून बाहेर काढले. त्यानंतर मात्र मार्क्स इंग्लंडला गेला आणि मग इंग्लंडमध्ये एंजलच्या मदतीने साम्यवादी पक्षाचा जाहीरनामा हा ग्रंथ प्रकाशित केला. मग 1846 साली पहिल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या कार्यकारिणीचे सभासद म्हणून तो निवडून आला आणि मग 1867 मध्ये त्याने दास कॅपिटल बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर या ग्रंथाचा पहिला भाग कार्ल मार्क्स या ग्रंथाचा पहिला भाग तर उर्वरित 2 भाग एंजलच्या मदतीने प्रसिद्ध केले. मग कामगार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मग 14 मार्च 1893 मध्ये त्याचा मृत्यू झाला. हा आपला त्याचा परिचय या ठिकाणी थोडक्यात आहे. मग आपल्या विविध ग्रंथाद्वारे सामाजिक विचार, समाजवादी विचार, भांडवलशाही समाजातील द्वेष, कामगारांचे आर्थिक प्रश्न,
सामाजिक शोषण, वर्ग संघर्ष, वर्गविरहित समाज याबाबतचे विचार हे मार्क्सने आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेले सांगता येतात. आणि मग मार्क्सच्या साहित्यावर औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये जी एक नवीन अर्थव्यवस्था निर्माण झाली होती त्याचा प्रभाव अधिक प्रमाणात पडला. आणि मग बर्लिन विद्यापीठात मार्क्सने हेगेलच्या फिलॉसॉफी ऑफ राईट, लक्षात घ्या हा हेगेलचा ग्रंथ, हेगेलचा फिलॉसॉफी ऑफ राईट या ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी द्वंद्ववादाची कोणाच्या अभ्यासावर, कोणत्या ग्रंथावरून कोणत्या वादाची त्या ठिकाणी प्रेरणा घेतली हे लक्षात येईल. आणि मग हेगलच्या वैचारिक बौद्धिक द्वंद्ववादाला त्याने भौतिकवादी स्वरूप दिले. आणि मग फ्रान्समधील वर्ग संघर्ष, राज्यक्रांती, तसेच ॲडम स्मिथ, विल्यम थॉम्सन, सेंट सायमन, चार्ल्स कोरियर, लेगे, कॅबेट या समाजवादी विचारवंत, पहा लक्षात ठेवत असताना ही समाजवादी विचारवंत आहेत, सामाजिक दृष्टिकोनावर समाजवादी विचारवंत कोण कोण हे यांची नावं लक्षात घ्या. व सामाजिक विचारांचा प्रभाव हा मार्क्सवर पडलेला होता. मग मार्क्सचे भांडवलशाही विचार लक्षात घेत असताना मार्क्सने भांडवलशाही व्यवस्थेत सखोल आणि तर्कसंगत चिंतन केले. मग आर्थिक दृष्टिकोनातून त्यांनी मानवी समाजाचे विश्लेषण केले. मग मार्क्सने पैसा, यंत्रे, मालमत्ता, मजूर यांना भांडवल ही संज्ञा त्या ठिकाणी वापरली आहे. आणि मग 18व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्पादन साधनांना तंत्रविज्ञानातील शोधामुळे अभूतपूर्व औद्योगिक क्रांती झाली. आणि मग वाफेच्या शक्तीवर चालणारी अनेक यंत्रे निर्माण झाले. आणि मग या यंत्रावर त्यांनी आपली मालकी प्रस्थापित केले. ते समाजामध्ये सत्ताधारी बनले, तेच भांडवलदार झाले. आणि मग त्यांनी राजे, रजवाडे आणि जमीनदार यांना सत्ता भ्रष्ट करून त्या जागी आपले राज्य प्रस्थापित केले. आणि मग त्यातून भांडवलशाही क्रांती उदयाला आली. मग भांडवलशाहीत उद्योगामध्ये काम करणारा एक वर्ग असतो आणि मग त्याच्याजवळ फक्त श्रमशक्ती असते. आणि मग बाजारातील वस्तूप्रमाणे मजुरांना मिळेल त्या किमतीला आपले श्रम विकावे लागतात. आणि मग भांडवलदार कमीत कमी किंमत देऊन मजुराचे श्रम विकत घेतो व नफा मिळवतो. त्यामुळे भांडवलदार अधिक श्रीमंत होत जातात व मजूर अधिक गरीब बनत जातो. भांडवलशाहीत उत्पादनाची साधने, कामगाराचे पगार, मजुरी, वितरण, नफा यावर भांडवलदाराचे नियंत्रण असते. आणि मग भांडवलदार कमीत कमी मजुरी देऊन जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी तयार करत असतो. आणि मग मजुरांना त्याच्याप्रमाणे मजुरी देत नाही. तसेच उत्पादित वस्तू बाजारात विकून त्याचा जादा नफा मिळवित असतो. अशा पद्धतीनं ही जी काही भांडवलशाही व्यवस्था आहे, या औद्योगिक प्रगतीच्या काळात भांडवलदार वर्गाने कारखाने सुरू केले. नवीन तंत्रज्ञान शोध लागल्यामुळे उत्पादन वाढू लागले आणि परिणामी ग्रामीण भागातील उद्योग कमी होऊ लागले. आणि त्यामुळे या भागातील बेकार तरुणांची संख्या वाढू लागली. त्यांनी उदरनिर्वाहासाठी शहराकडे धाव घेतली आणि कारखान्यासमोर मजुरांच्या रांगा लागल्या. याचा फायदा हा भांडवलदाराला झाला. आणि मग कमी पैशात त्यांना जास्त मजूर उपलब्ध झाले. शिवाय आर्थिक शक्तीमुळे त्यांना राजकीय सत्ता मिळवली. त्यातून त्यांनी स्वतःला अनुकूल असे कायदे करून घेतले. त्याच्या नफ्याचे प्रमाण वाढले. या उलट मजुराची अवस्था झाली. दिवसाचे 12 ते 14 तास काम करूनही मजुरीत वाढ नाही. त्यामुळे त्याच्या दारिद्र्यात त्या ठिकाणी वाढ झाली. परिणामी श्रमजीवी वर्ग अधिकच गरीब होऊ लागला. आणि मग मार्क्सच्या मते भांडवलशाही व्यवस्थेचा विनाश अटळ असतो, कारण भांडवलशाहीत तिच्या विनाशाची बीजे पेरलेली असतात, लक्षात घ्या. आणि मग भांडवलदार हा नफ्याच्या मागे लागलेला असतो. त्यामुळे समाजाचे शोषण अनेक वर्षे चालल्यानंतर शेवटी समाज इतका दारिद्र्य बनतो की त्याचे शोषण अशक्य होते. आणि तरी देखील भांडवलदार नफा मिळवतच राहतो. त्यासाठी तो जगातील इतर बाजारपेठा शोधत राहतो आणि त्या ठिकाणी आपले भांडवल त्या ठिकाणी निर्यात करतो. त्यासाठी तो राजकीय सत्तेचा वापर करतो. अनेक राष्ट्रीय व बाजारपेठा मिळाव्यात म्हणून तो प्रयत्न करतो. आणि त्याच्यात परस्पर संघर्ष, युद्धे, स्पर्धा तयार होतात आणि त्यातून भांडवलशाही राष्ट्रे जे आहेत नष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग राष्ट्राच्या अंतर्गत भांडवलदाराचा परस्पराशी संघर्ष, स्पर्धा चालू असते. मग मागणीपेक्षा जास्त उत्पादन, बेकारी, आर्थिक मंदी, अनिर्बंध स्पर्धा आणि मग इत्यादी गोष्टी फोफवत असतात. अशा वेळी मजूर वर्ग आपल्या अन्यायाविरुद्ध संघटित होतो आणि मग तो भांडवलदाराच्या विरुद्ध आवाज उठवतो. संघटित मजूर क्रांती करून भांडवलशाही व्यवस्था संपुटात असतो. अशा प्रकारे भांडवलदार मजुराचे जेवढ्या जास्त प्रमाणात शोषण करतात तेवढ्या लवकर भांडवलशाहीचा विनाश ठरलेला असतो. मग भांडवलदार हा स्वतःच्या नाशास कारणीभूत ठरणारा कामगार वर्ग निर्माण करतात. कामगार प्रारंभी व स्वतः नंतर संघटित होऊन लढतात. हा लढा ते विशिष्ट भांडवलदाराविरुद्ध न देता
उत्पादन विशिष्ट साधनाविरुद्ध देत असतात. अशा पद्धतीनं भांडवलशाहीची इथं भांडवलशाही बद्दल मांडत असताना वरील विधाने करताना आपल्याला दिसून पहा की मार्क्स हा नेहमी भांडवलशाही समाजरचनेचा विरोध करतो, कारण भांडवलशाही संस्कृतीमध्ये एक तर कुटुंब, समूह, राष्ट्र इत्यादी स्नेहबंधनांना आधारभूत असलेल्या गोष्टीचा नाश होतो आणि मग त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला क्रूर व स्वार्थी बनून जगावे लागते आणि म्हणून तो भांडवलशाही समाजरचनेचा नाश आणि समाजवादी समाजरचनेची प्रतिष्ठापना करणाऱ्या व्यवस्थेचे स्वप्न पाहतो. आणि मग ही व्यवस्था मनुष्य मात्रांना आपल्या अंगच्या सर्व गुणांचा व शक्तीचा वापर करण्याची संधी व प्रेरणा देणारी आहे. तसेच तिच्यात मनुष्य मात्राच्या गरजांचा अनुरूप अशी साधने व योग्य वस्तू बिनशर्तपणे पुरवण्याची हमी आहे. नफा मिळवणे, कामगाराचे शोषण करणे, दारिद्र्यात आणि मक्तेदारीत स्वतःसाठी वाढ करणे, राजकीय सत्तेचा भांडवलदारांनी स्वतःसाठी वापर करणे, त्यामुळे भांडवलदार व कामगार यांच्यात संघर्ष होणे, या गोष्टीचा विचार मार्क्सने आपल्या साहित्यात केला आहे. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. मग द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिकतेच्या त्याचा वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांत आणि क्रांतिकारी प्रगतवादी शक्तीचा अंतिम विजयावरील श्रद्धा, या दोन गोष्टीवर मार्क्सवाद भर देतो. कोणत्या कोणत्या? तर एक म्हणजे द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिकतेचा वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांत आणि क्रांतिकारी प्रगतिवादी शक्तीचा अंतिम विजयावरील श्रद्धा. आणि मग परिणामतः साहित्य व कलेच्या संदर्भातही मार्क्सवादी समीक्षा याच संकल्पनाचा प्रामुख्याने वापर करते. आणि मग मार्क्स व एंजल्स यांनी साहित्य व कला या संबंधी जे प्रासंगिक स्वरूपाचे लिखाण केले आहे, त्या आधारे मार्क्सवाद त्या ठिकाणी मानणाऱ्या त्यानंतरच्या समीक्षकांनी आर्थिक निश्चिततावाद, त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण इतिहासविषयक दृष्टी आणि प्रगतिवादी दृष्टिकोन ही मार्क्सवादी समीक्षेचे प्रमुख तत्वे आहेत अशा पद्धतीने मांडले. मग द सेकंड इंटरनॅशनलच्या काळात फ्रान्स मेरिग व सियागो फ्लेखॉर्नवा या दोन समीक्षकांनी मार्क्सवादी समीक्षेचा सर्वप्रथम पाया घातला. लक्षात ठेवा ही नावं. त्यानंतर त्यामुळे रशियन राज्यक्रांतीनंतर मार्क्सवादी समीक्षेचे एक अधिकृत रूप तयार होत गेले व त्यालाच पुढे समाजवादी वास्तववाद असे हे आपले साहित्य व कला क्षेत्रातील अधिकृत धोरण आहे असे जाहीर केले. त्यामध्ये लेनिन, गॉर्की, स्टालिन, त्यानंतर ट्रॉट्स्की हे सर्वजण या धोरणाचे शिल्पकार होत. या सर्वांनी मार्क्सवादी समीक्षेची बीजे रोवली. लक्षात घ्या, पाश्चात्य अभ्यासकही त्या ठिकाणी प्रश्न विचारत असताना येतात आपल्याला. त्यानंतर बघा की मानवतावाद, मानवी स्वातंत्र्य, व्यक्तिप्राधान्य, शोषणमुक्ती, भावरहितता, ज्ञान स्वायत्तता या उदारमतवादी विचारातील प्रमुख गोष्टींचा विचार किंवा स्वीकार ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती. आणि मग त्यानुसार मार्क्सवादी साहित्य हे जगभर पसरू लागले. 1960 नंतर पश्चिमी देशात कृष्णवर्णीय तर भारतात दलित जाणीव प्रकर्षाने जागृत होऊन शोषित वर्ग, वर्ण आणि जात यांनी मार्क्सवादी परंपरेशी आपला दुवा जोडला. 1970च्या दशकापासून जोमाने विकसित होत गेलेल्या स्त्रीवादी साहित्य विचारालाही मार्क्सवादी विचार हा जवळचा वाटला. मिशेल बारेट व जुलिया क्रिस्तेवा, बघा लक्षात घ्या, मिशेल बारेट व त्या ठिकाणी जुलिया क्रिस्तेवा या स्त्रीवादी समीक्षकांनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहत असताना मार्क्सवादी दृष्टीने स्त्रियांचा मानसिक सांस्कृतिक दमनाचा विचार करून त्यांनी त्या संदर्भात विषम भौतिक वास्तवाला जबाबदार धरले. त्यानंतर भांडवलशाही स्त्री शोषणाचे जे विविध सूक्ष्म प्रकार निर्माण झाले त्यांच्याकडे पाहणे स्त्रीवादी विचारात मार्क्सवादी विचाराची मदत झाली. मग साधारणतः 1968 पासून जवळजवळ 20 वर्षे मार्क्सवादी विचारामुळे बौद्धिक व सांस्कृतिक क्षेत्रात ही भरभराट होत राहिली. परंतु 1985 नंतर सोव्हिएत रशियातील राजकारण व अर्थकारण यांना वेगळंच वळण मिळाले. अमेरिका व रशिया यांच्यामधील शीतयुद्ध समाप्तीनंतर रशियन अर्थव्यवस्थेची पिछेहाट होत राहिली. मग मोठ्या आर्थिक व राजकीय संकटाला तोंड देण्यासाठी मिखाईल गोर्बचोव या रशियन नेत्याने पारदर्शकता व पुनर्रचना या मुद्द्यावर आधारलेले राजकीय व आर्थिक धोरण त्या ठिकाणी असते. मग आर्थिक उदारमतवादाच्या बाजार अर्थव्यवस्थेचे लोकशाहीकरणाचे वारे सर्वत्र वाहू लागले आणि अपरिहार्यपणे रशियातील साम्यवादी पक्षाची सत्ता थोड्याच अवधीत संपुष्टात आली.
मग रशियन सत्तेची विभागणी होऊन राजकीय आर्थिक घडामोडीचा फटका हा मार्क्सवादी विचाराला व समीक्षेला बसला. त्यामुळे त्यांची काही प्रमाणात पिछेहाट झाली. असे असले तरी मार्क्सवाद ही एक जीवनदृष्टी आहे. तिला निश्चित अशा विचारांची बैठक आहे. परिस्थितीत होणाऱ्या चढ उतारावर मात करून त्यातील तात्विक वैचारिक भाग हा आपले मत अधोरेखित करत असतो. त्यामुळे मार्क्सवादी साहित्य विचारांनाही एक वैश्विकतेची व शाश्वततेची बाजू असल्यामुळे मूलभूत समीक्षा पद्धती व शाश्वतेची बाजू असल्यामुळे मूलभूत समीक्षा पद्धती हे आपल्याला त्या पद्धतीने लक्षात घेता येते. आणि मग मार्क्सवादी साहित्य विचार करत असताना की शोषित समाजाचे चित्रण करणाऱ्या वाङ्मयाला मार्क्सवादी समीक्षेत त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान आहे. हे आपण वरील माहितीवरूनही त्या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. पहा, तेव्हा एखाद्या साहित्यकृती समीक्षा करताना त्या साहित्यकृतीतील चित्रित झालेल्या समाजाचे, त्याच्या शोषणाचे, त्याच्या प्रश्नाचे किंवा आर्थिक समस्याचे, वर्गवादाचे संदर्भ हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. मग मार्क्सवादी समीक्षेचा मूलभूत दृष्टिकोन हा अर्थशास्त्राधिष्ठित आहे, तसेच सामाजिक दृष्टिकोनही आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनावर त्या समाजाचा प्रभाव पडलेला असतो. त्या समाजातून ती व्यक्ती घडत असते आणि मग समाजाचा एक घटक म्हणून ती कार्यरत असते. परिणामी समाजात घडणाऱ्या घटना, प्रसंग, चालीरीती, अनुभव यासारख्या अनेक गोष्टी या साहित्यातून आविष्कृत होत असतात. मग मार्क्सच्या मते क्रांती घडवणारा वर्ग हा मध्यम वर्ग असतो आणि मग त्याचा आर्थिकतेची कलेशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे तो साहित्याच्या माध्यमातून आर्थिक हितसंबंधांना विरोध करतो आणि आपल्या साहित्यातून क्रांतीचा आवाज उठवतो. त्यामुळे समाज, लेखक, साहित्यकृती लक्षात घ्या असा एक संबंध असतो आणि या संबंधाचा शोध आहे तो मार्क्सवादी समीक्षेत घेणे अपेक्षित असते, हे लक्षात घेता येतं. मग बौद्धिक जीवनातील उत्पादन प्रक्रिया मनुष्याच्या सामाजिक, राजनैतिक व बौद्धिक जीवनाच्या कक्षा घडवित असतो आणि ही विचारधारा साहित्यकृतीतून कितपत दिसून येते याची चिकित्सा ही मार्क्सवादी समीक्षा करते. म्हणजे 1930 नंतर मार्क्सवादी समीक्षेचे एक स्वतंत्र दालन त्या ठिकाणी अस्तित्वात आले. मग वास्तववादाचा, भौतिकवादाचा विचार या समीक्षेत स्वीकारून समाज रचनेचा पाया हा आर्थिक संबंधावर असल्याचे तत्व स्वीकारून समाजाचे स्वरूप कसे असते याचे स्पष्टीकरण मार्क्सवादी साहित्य विचारात केले जाते. कला व साहित्य अशा रचनांचाच एक भाग असतो असा विचार या समीक्षेत अभिप्रेत आहे. साहित्य कृतीतील सामाजिकतेचा शोध घेताना त्या समाजातील उत्पादन संबंधाचे स्वरूप, लेखकाची वर्गीय भूमिका, त्यातून चित्रित झालेले समाज जीवन, शोषण, वर्गीय हितसंबंध ही मार्क्सवादी समीक्षा लक्षात घेताना आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर पहा की मार्क्सवादी समीक्षा विचार हा साहित्यकृतीच्या सामाजिकतेवर भर देतो. म्हणजे माणूस व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वतंत्र राहू शकत नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही त्या ठिकाणी समाजात होत असते. अशा समाजात घडलेल्या कलावंताच्या कलाकृतीत सामाजिकता येणे हे स्वाभाविकच आहे. आणि मग साहित्यकृतीचे सामाजिक अंग, तिचे सामाजिक स्वरूप याची चिकित्सा ही मार्क्सवादी समीक्षा करते. मग त्यामुळे साहित्यातील प्रवृत्तीचे स्पष्टीकरण मार्क्सवादी समीक्षेत पाहायला मिळते. त्यासाठी साहित्यकृती केवळ कलावस्तू नव्हे तर ती एक सांस्कृतिक वस्तूही असते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. मग मार्क्सवादी साहित्य विचार हा साहित्य आणि जीवन यांची सांगड घालणारा विचार आहे. आणि मग धर्म असेल, अर्थ, तत्वज्ञान, राजकारण इत्यादून जीवनाला अनेक पैलू प्राप्त होत असतात. त्यामुळे साहित्याचा अभ्यास करताना हा मानवी जीवनाची जाण मार्क्सवादी समीक्षेत महत्त्वाची मानले जाते. आणि मग मार्क्सवादी समीक्षा ही समाजशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाची मानली गेलेली समीक्षा पद्धती आहे. कारण साहित्याचे मूळ हे वर्गाधिष्ठित असते. साहित्यातील सामाजिकतेवर भर देणारी, वर्गीय संघर्षाचं स्वरूप आणि समाज जीवनावरील त्याचा होणारा परिणाम शोधणारी, त्यातून साहित्यकृतीला प्राप्त झालेल्या मूल्याला महत्त्व देणारी अशी समाजशास्त्राजवळची जी समीक्षा आहे ती म्हणजेच आपल्याला मार्क्सवादी समीक्षा सांगता येते. मग मराठीतील मार्क्सवादी साहित्य कुणी लिहिलंय किंवा कोणी त्या पद्धतीने समीक्षा केली याचा विचार करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे अभ्यासक या ठिकाणी लक्षात घेता येतील. मराठीतील मार्क्सवादी साहित्याचा विचार करता तो 1932 पासून मराठीतून दिसून येतो. विशेषतः प्रतिमा, सह्याद्री सारख्या मासिकातून, लक्षात ठेवा हे मार्क्सवादी दृष्टिकोनातून लक्षात घेतात. प्रतिमा, सह्याद्री यासारख्या मासिकातून के. नारायण काळे, लालजी पेंडसे, प्रभाकर पाध्ये, वि.ह. कुलकर्णी, अनंत काणेकर, ह.बी. देसाई आदींनी मार्क्सवादी विचाराच्या प्रभावाखाली समीक्षा लेखन केले आहे. लक्षात घ्या.
हे जे काही अभ्यासक आहेत ते मुद्दा म्हणून परीक्षेमध्ये विचारले जातात अशा अभ्यास. पण लालजी पेंडसे यांचे साहित्य आणि समाजजीवन हा महत्वाचा ग्रंथ त्या ठिकाणी याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. हा 1935 साली प्रकाशित झालेले पुस्तक हे मार्क्सवादी समीक्षेतील पहिले पुस्तक मानले जाते. लक्षात घ्या किती महत्वाचं आहे पुस्तक. कारण हे पहिलं पुस्तक म्हणून त्या ठिकाणी लक्षात घेतलं जातं, ते बी मार्क्सवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून. लालजी पेंडसे साहित्य आणि समाजजीवन. त्यांच्या नंतरच्या काळात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, बार सुंठणकर, लक्षात घ्या हे महत्वाचे नाव आहेत या ठिकाणी. त्यानंतर दुकासंत असतील, स.रा. गाडवे असतील, श्रीना देसाई असतील, गंबा सरदार असतील, डी.के. वेडेकर असतील किंवा शरदचंद्र मुक्तिबोध असतील, यासारख्या समीक्षकांनी मार्क्सवादी समीक्षा विचारात मार्क्सवादी समीक्षा विचार मराठीत मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. कधी कधी जे विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी समीक्षा करू इच्छितात, म्हणजे जे PhD करणारे विद्यार्थी बरं का, त्यांच्यासाठी सांगतोय की वरील जे काही अभ्यासक आहेत या अभ्यासकाच्या माध्यमातून तुम्ही PhD करू शकता. यांचे जे काही ग्रंथ आहेत, मग याच्यामध्ये लालजी पेंडसे असतील, श्रीपाद अमृत डांगे, भारत सुट्टणकर असतील, त्याच्यानंतर दुकासंत, स.रा. गाडवे, श्रीनिवास देसाई, गंबा सरदार, डी.के. बेडेकर, शरदचंद्र मुक्तिबोध, हे जे काही समीक्षक आहेत यांचा मार्क्सवादी दृष्टिकोन त्या ठिकाणी अभ्यासण्यासाठी त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास त्या पद्धतीने केला. म्हणजे एक PhDचा विषय त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येतो. मग पहा, या समीक्षकांनी मांडलेल्या मार्क्सवादी समीक्षेचा विचार आपल्याला इथं करता येतो. तो म्हणजे पहा की लालजी पेंडसे 1935 मध्ये लालजी पेंडसे यांनी साहित्य आणि समाज हे जीवन, साहित्य आणि समाज जीवन असं इथं जीवन झाले, फक्त समाज जीवन अशा पद्धतीचं हा हे मराठीतील मार्क्सवादी समीक्षेचे पहिलं जे काही पुस्तक आहे ते प्रकाशित झाले. आणि कला आणि साहित्य निर्मितीची प्रक्रिया, साहित्य आणि समीक्षणाची आधारभूत तत्वे, साहित्य प्रयोजन आणि ऐतिहासिक भौतिक वादाचे निरीक्षण करून हाती आलेले निष्कर्ष या पुस्तकात आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना समाजवादी दृष्टिकोनातून इतर साहित्याची समीक्षा करायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी एकदा साहित्य आणि समाज जीवन हा ग्रंथ त्या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक वाटावा. त्याचं कारण असं, साहित्याची प्रक्रिया, कला आणि साहित्य निर्मितीची प्रक्रिया एक तर समजून येतं, साहित्य आणि समीक्षण यांची आधारभूत कोणती तत्वे आहेत हे लक्षात येतं. मग साहित्याचे प्रयोजन नेमकं त्यासाठी कोणते प्रयोजन आहे हे लक्षात येतं. आणि मग हे जे आहे हे अतिशय निरीक्षणाच्या माध्यमातून पेंडसे यांनी मांडलेलं आहे. मग त्याचा अभ्यास करून आपण पुढील जे काही संशोधन आहे ते चांगल्या पद्धतीने. मग पहा की साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेचे बीज, स्वरूप व तंत्र या तीन शोकात्मतेच्या निर्मितीला ऐतिहासिक भौतिकवादाची जोड देऊन मनुष्य निसर्ग संघर्षात माणसाचा पराजय हेच त्यांनी शोकात्मतेचे कारण सांगितले आहे. आणि समाजाच्या एकूण भावना या उत्पादन साधनाच्या मालकी हक्कामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संबंधाने निश्चित होतात अशी मीमांसा पेंडसे या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अनंत काणेकर यांनी अनेकविध साहित्य संस्थांच्या अध्यक्षपदावर केलेल्या भाषणातून, मार्क्सवादी लेखकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून, नियतकालिकेकडून लिहिलेल्या प्रासंगिक लेखातून, संजीवनी चित्रासारख्या साप्ताहिकातून, लघुनिबंधातून, तसेच राखेतील निकारे, लक्षात घ्या राखेतील निकारे, हिरवे कंदील सारख्या पुस्तकातून त्यांनी लेख लिहिले आहेत. त्यांच्या या लिखाणात मार्क्सवादाचा प्रभाव दिसून येतो. 1935 मध्ये बडोद्याच्या महाराष्ट्र शारदा मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भाषण केले. या भाषणात पुरोगामी लेखकाचे वर्णन, T.S. एलियट सारख्या साहित्यकृतीचे परीक्षण, श्रीमंत मालक मजूर मालक वर्ग, संमेलन प्रसंगी, वाङ्मयातील वास्तवता याविषयी आपली मते प्रदर्शित केले आहेत. आणि मग मार्क्सवादी समीक्षक म्हणजे समाजशास्त्र अभ्यासाशी वास्तववादी असे समीकरण, वास्तववादी असे समीकरण या ठिकाणी काणेकर हे मांडत असताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर श्रीपाद अमृत डांगे ऐतिहासिक भौतिकवादी दृष्टिकोनातून मराठीतील प्राचीन वाङ्मयाचे मूल्यमापन. बघा कोणत्या दृष्टिकोनातून? ऐतिहासिक भौतिकवादी दृष्टिकोनातून प्राचीन वाङ्मयाचे मूल्यमापन श्रीपाद अमृत डांगे यांनी केले आहे. म्हणजे ज्ञानेश्वरापासून ते शाहीर शेख, अमर शेख पर्यंत पहा, लक्षात घ्या. मग साहित्याचा उगम ते एका विशिष्ट भूमिकेतून मांडताना आपल्याला दिसून. त्यांच्यामध्ये मराठी वाङ्मयाचा जन्म दलित जनतेने पिळवणुकीविरुद्ध उभारलेल्या बंडातून झाला. भागवत कवितांचा प्रचंड लोंढा हा तत्कालीन बहुजन समाजाच्या तक्रारीचा व मागण्याचा महापूर होता. आणि मग सामाजिक अन्यायाविरुद्ध बंडातून संत साहित्याची निर्मिती झाल्याचे डांगे हे विधान करत असतात. अतिशय महत्त्वपूर्ण विधान. सामाजिक अन्यायाविरुद्ध बंडातूनच
संत साहित्याची निर्मिती झाली हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. पहा, डी.के. बेडेकर मार्क्सवादी जीवन दृष्टीचा मराठी समीक्षेवर प्रभाव बेडेकरांनी त्या ठिकाणी शोधला. मग सामाजिक दृष्टी सौंदर्यवाद मांडणारी सरणी, सामाजिक हेतुवाद मांडणारी विचारसरणी व रस सिद्धांताला महत्त्व देणाऱ्या विचार पद्धती मराठीत अस्तित्वात होत्या असे बेडेकर या ठिकाणी मानतात. मग मार्क्सवादाच्या परिचयामुळे सामाजिक हेतू प्रवणतेच्या संकल्पनेला नवीन व वैशिष्ट्यपूर्ण अर्थ प्राप्त झाला असे ते मानतात. मग बेडेकरांनी समाज परिवर्तन विषयक एक वेगळा विचार मांडला आहे. समाज परिवर्तन आणि मानवी मन यांचा मागच्या तत्वचिंतनाशी असलेला संबंध किती सेंद्रिय आहे याची उकल या ठिकाणी बेडेकर करताना दिसून आपल्या लेखनातून करतात. मग 18व्या शतकामध्ये जी मार्क्सवादी चळवळच उभी राहिली ती तत्वचिंतनाच्या घटपटादी चर्चा निर्माण करण्यासाठी उभी राहिली नव्हती, तर ती एका सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून अडकलेल्या समाज माणसात व्यक्ती स्वातंत्र्याचा परत लाभ मिळवून देण्याच्या ध्येयाने या चळवळी उभी राहिल्या होत्या. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे समाज परिवर्तन मार्क्सला त्या ठिकाणी अभिप्रेत होते. आणि मग मार्क्सच्या या समाज परिवर्तनाची मांडणी बेडेकर आपल्या लेखनात करतात. आणि मग समाज परिवर्तनाचे परिवर्तनामध्ये मानवी मनाला महत्त्व देऊन प्रथम हेगलने मानवी मनाचा शोध घेतला. लक्षात घ्या, कुणी घेतला ते? हेगलने. आणि मानवी मनाच्या परात्म भावाचे प्रमेय त्यांनी मांडले. पुढे मार्क्सने हे परात्म भावाचे प्रमेय स्वीकारून समाज परिवर्तनासंबंधी काही एक विचार त्या ठिकाणी मांडले. ज्याप्रमाणे मनुष्य मात्राचा केवळ बाह्य आचारात किंवा वेशभूषेत फरक झाल्याने काही साधणार नाही, त्याप्रमाणे केवळ संस्था, चालीरीती व संकेत यात बदल होऊन देखील खरे परिवर्तन होणार नाही. खरे परिवर्तन व्हायचे असेल तर मानवी मनाच्या गणनेत, विचारात व भावनेत बदल झाला पाहिजे. हे सूत्र मार्क्सच्या समाज परिवर्तन विषयक दृष्टिकोनाच्या केंद्रवर्ती असल्याचे बेडेकर या ठिकाणी सांगताना दिसतात. त्यानंतर शरदचंद्र मुक्तिबोध म्हणजे 1948 पासून युगवाणी या वाङ्मयीन नियतकालिकामधून मुक्तिबोधांचे समीक्षा विषयक लिखाण प्रसिद्ध झाले. युगवाणी लक्षात ठेवा, शरदचंद्र मुक्तिबोधाच्या दृष्टिकोन नियतकालिक. आणि मग ते ऐतिहासिक भौतिकवादाचा स्वीकार करतात. मग मार्क्सवादाने कला समीक्षेचा विचार आणि कलास्वरूप विचारांच्या संदर्भात एक नवी दृष्टी दिल्याचे कबूल ते करतात. आणि मग कलेचा वास्तविक विचार करायचा असेल तर केवळ व्यक्तिरसिक चर्चा करून कधीच भागणार नाही, तर कलावंत आणि रसिक हे समाजाचे घटक आहेत हे लक्षात घ्यावे लागले असे ते सांगतात. मग मुक्तिबोधाने आकृती आणि आशय यांच्या विरोधात्मक एकतेची कल्पना या ठिकाणी मांडली. सामाजिक आंतरद्वंद्वातून कलेतील आंतरद्वंद्वे निर्माण होतात. ज्याप्रमाणे समाजात वर्ग विग्रहाचे द्वंद्व आढळते, त्याप्रमाणे कलेत हे आशय आणि रूप यांचे अखंड द्वंद्व असते. मग कलेतील आकृती आणि रचना या निरपेक्ष बाबी नसून मानवी अंतःकरणाशी प्रत्यक्ष संबंधित आहेत असे जे मत ते व्यक्त करतात. मग मुक्तिबोधांनी जीवनातील वर्ग हे सत्याचे नीट आकलन करून त्याप्रमाणे पात्राचे स्वभाव रेखाटन करणारा तद्वत स्वतःच्या मध्यमवर्गीय किंवा त्या ठिकाणी उच्चवर्गीय जाणीवांशी संघर्ष करून वर्गविहीनता निर्माण करणाऱ्या वर्गशक्तीची समरस होणारा कलावंत हा श्रेष्ठ ठरवला. त्यानंतर भारत सुंठणकर या ठिकाणी म्हणतात की संत चळवळ व संत वाङ्मय याच्या विवेचनाला केंद्रबिंदू मानून मार्क्सवादी भूमिकेवरून दोन्हीच्या मूल्यमापनाचा स्वतंत्र असा प्रयत्न सुंठणकरांनी महाराष्ट्रातील संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य, हा महत्त्वाचा त्यांचा ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य याच्यावर प्रश्न आलेला आहे. सुंठणकर यांनी या ग्रंथातून केला आहे. काय? संत चळवळ व संत वाङ्मय विवेचन मार्क्सवादी भूमिकेतून. आणि मग सामाजिक परिस्थितीवर कोणत्याही सामाजिक चळवळी ह्या अवलंबून असतात. तसेच संत चळवळीची समाज सापेक्षता आणि समाजाची ऐतिहासिक भौतिकवाद सापेक्षता स्पष्ट करण्यावर ते भर देतात. त्यांच्या मते सामाजिक आर्थिक परिस्थितीचा वाङ्मयावर परिणाम होत असतो आणि त्या आधारावर त्यांनी विशिष्ट संतांच्या वाङ्मयातून त्या संतांचे जीवन शोधण्याचा प्रयत्न केला. मग संत वाङ्मयाची वैशिष्ट्ये त्यांनी मार्क्सवादी भूमिकेतून मांडली. प्रारंभीची संत चळवळ, भक्ती संप्रदाय, भक्ती मार्ग यांच्या विवेचनातून ते मार्क्सवादी विचार मांडतात आणि परिस्थितीवर भाष्य करतात, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. त्यानंतर गंबा सरदार यांचे संत साहित्याची सामाजिक फलश्रुती
हे महत्त्वाचा ग्रंथ किंवा पुस्तक या ठिकाणी लक्षात येईल, जे की 1950 मध्ये प्रकाशित झालं. मग त्यांनी ऐतिहासिक भौतिकवाद आधारभूत मानून संत साहित्याचं परीक्षण केलं आहे. मग मार्क्स प्रमाणित विशिष्ट काळातील वाङ्मयीन कृतींना ऐतिहासिक दस्तऐवजाचे महत्त्व सरदार यांना अभिप्रेत आहे. त्यांनी वाङ्मय आणि परिस्थिती यांचा संबंध असल्याचा दावा केला आणि मग संतांच्या मर्यादाची जाणीव करून ते सामाजिक विषमतेचा निषेध करतात. त्यांच्या वाङ्मयात वर्गभेदाची जाणीव आहे, पण वर्ग लढ्याची तीव्रता नाही, असे मत ते व्यक्त करत संतांची मर्यादा ते सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्यानंतर दुकासंत यांनी आपले मार्क्सवादी समीक्षाविषयक विचार साहित्य आणि संस्कृती, त्यानंतर कला नीतिवाद, साहित्य संमेलने, साहित्यिक प्रश्न या पुस्तकातून मांडले आहेत. आणि मग मानवी संस्कृतीच्या त्यांनी कृषी उद्योग आणि संयोजन अशा 3 अवस्था मांडल्या. मग ज्या अवस्थेत ऐतिहासिक भौतिकवादाने गृहीत धरलेल्या सरंजामी भांडवली व मार्क्सवादी समाज व्यवस्थाहून वेगळ्या नाहीत असे ते सांगतात. याशिवाय मराठी ललित लेखनातून देखील मोठ्या प्रमाणात मार्क्सवादी विचार आविष्कृत होताना दिसतो. अनेक कवी, लेखक, कादंबरीकार, नाटककार यांच्या साहित्यातून मार्क्सवादाच्या जाणीवा दिसून येतात. या सर्व साहित्याचा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. याच्यामध्ये कविता असतील. पहा, मार्क्सवादी दृष्टिकोनातून कवितेकडे पाहत असताना आधुनिक मराठी कवितेची सुरुवात ही 1985 पासून झाली. मग 1920 नंतर रशियात साम्यवादी क्रांती स्थिरावून तिच्या परिणामस्वरूप जगभर साम्यवादी विचारसरणी प्रसरली. आणि मग नंतर केशवसुतांचा मजूर या कवितेत गिरणी कामगारांचे चित्रण दिसते. त्यानंतर कवी अनिलांच्या निर्वासित चिनी मुलात या खंडकाव्यात लक्षात घ्या तर पेरते व्हा या काव्यसंग्रहातून मार्क्सवादाचा प्रभाव कोणत्या लेखकांच्या कोणत्या कवितेवर किंवा कविता संग्रहावर आहे हे त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घ्यावं. त्यानंतर अनंत काणेकर यांच्या चांदरात हा मार्क्सवादी दृष्टिकोन या कवितेत 2 देवभक्त असते लाल बावट्याचे गाणे या कवितातून मजूर विषयक कळवळ, त्यांच्या संघर्ष शक्तीवर विश्वास व वर्ग संघर्षाच्या मार्गाने सत्ता स्थापन करतील असा मार्क्सवादी आशावाद प्रकट झाला आहे. कुसुमाग्रजांच्या मूर्तिभंजक, त्यानंतर लिलाव, देवाच्या दारी, बळी या कवितेतून मार्क्सवाद दिसून येतो. त्यानंतर साम्राज्यशाही महायुद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयीची, भांडवलशाही समाज पद्धतीविषयीची आणि यंत्रातिरेकी संस्कृतीविषयीची मध्यमवर्गाची चीड मर्ढेकरांनी आपल्या नवकाव्यातून व्यक्त केली आहे. त्यांच्या समकालीन लेखन करणारे शरदचंद्र मुक्तिबोध हे मार्क्सवादी कवी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. आपण पाहिलं वरील त्यांचं लेखनही त्या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी आपले नवी माळवाट हा कविता संग्रहातून मार्क्सवादी जाणीवा चित्रित झालेल्या दिसतात. त्यांच्या एकूण कवितामधून वर्ग संघर्ष, कामगार क्रांतीचे आणि मार्क्सवादी समाज रचनेचे चित्रण दिसते. त्यानंतर विंदा करंदीकर यांच्या श्वेतगंगा, द्रौपद व जातक या कविता संग्रहातून मार्क्सवादी जाणीवेच्या कविता त्या ठिकाणी आलेल्या दिसतात. त्यानंतर मजुरांच्या श्रमाचे महत्त्व आणि पावित्र्य सांगण्याचा प्रयत्न करंदीकर करतात. याचा प्रत्यय म्हणून यंत्रावतार, बंडखोर आत्मे किंवा माझ्या मना बनदगड या ज्या काही कविता आहेत या कविता आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर शाहीर अमर शेख यांच्या अमरगीत हा जो काही काव्यसंग्रह आहे हा 1951 मध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला. मग अमर शेख यांचे व्यक्तिमत्व हे मार्क्सवादी होते. आग ओकणारे मार्क्सवादी शाहीर, लक्षात ठेवा हे ना. म्हणून त्यांची कधी कधी प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीने येतं, आग ओकणारे मार्क्सवादी शाहीर म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर शाहीर अमर शेख यांची ओळख त्या ठिकाणी आहे. आणि मग मार्क्सवाद ही त्यांची जीवननिष्ठा होती. भांडवलशाही, सरंजामशाही यासारख्या शोषकशाहीचा द्वेष अमर शेखांच्या कवितेत आहे. त्यांचे लेखन हे त्यांच्या स्वानुभवातून आकाराला आलेले आहे. आणि मग शाहीर अमर शेख यांच्यासोबतच अण्णाभाऊ साठे यांचा स्टालिन ग्रांटचा पोवाडा, मुंबईच्या गिरणी कामगार यासारख्या पोवाड्यातून मार्क्सवादी विचार हे प्रकट झालेले किंवा आलेले दिसून येतात. त्यानंतर नारायण सुर्वे यांचा ऐसागामी ब्रह्माशय सनद, जाहीरनामा या कविता संग्रहातून अधिक प्रमाणात मार्क्सवाद दिसून येतो. कामगाराच्या दारिद्र्यांचे, त्यांच्या जीवनात उद्भवणाऱ्या संप लढ्यांचे, संघर्षवादांचे चित्रण हे त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवते. अगदी त्याच पद्धतीने अर्जुन डांगळे यांची जी काही कविता आहे ही कविता ही त्या ठिकाणी मार्क्सवादी प्रेरणाचा स्वीकार करते. त्यांची छावणी हलती आहे अर्जुन डांगळे यांचे हा कविता संग्रहातील कविता
या मार्क्सवादाचा आधार घेऊन अधिकतर सामाजिक प्रश्न मांडताना आपल्याला दिसतात. माणसाच्या वाटेला आलेले दारिद्र्याचे चित्रण करताना त्या दिसतात. लहानपणी व तरुणपणी त्यांच्यावर मार्क्सवादाचा झालेला संस्कार, त्यामुळे ही दृष्टी झालेली आहे. वर्गभेद, आर्थिक शोषण, दारिद्र्य याची सूत्रे त्यांच्या कवितेतून प्रकटतात. डांगळे आपले मार्क्सवादी विचार हे आर्थिक व्यवस्था व भांडवलशाहीच्या प्रमाणभूत मानतात. मग प्रत्यक्ष भांडवल व आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यावर आर्थिक व्यवस्था अवलंबून असते. कामगाराला आपण जी वस्तू निर्माण करतो त्यावर आपला अधिकार नसतो ही जाणीव ज्यावेळी होते त्यावेळी तो निराश होतो. आणि मग परात्मतेचा जाणीवेने, म्हणजे ती दुसऱ्याची आहे हे, परात्मतेच्या जाणीवेने तो ग्रासतो. आणि मग मार्क्सच्या या सूत्राचा आविष्कार त्यांच्या कवितेतून झाला आहे. याशिवाय जवी पवार असतील, दया पवार असतील, नामदेव ढसाळ आदी कवींच्या कवितेतून मार्क्सवाद प्रकटताना आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने आपण अजूनही असतील, कथा असेल, नाटक असेल, कादंबरी असेल, आता जसं कविता पाहिले, कादंबरी, कथा याच्या संदर्भातही मार्क्सवादी साहित्य किंवा समीक्षा कशा पद्धतीने कोणत्या कादंबरीची त्या ठिकाणी लक्षात घेतात, कोणते अभ्यासक किंवा कथाकार असतील, कादंबरीकार असतील, नाटककार असतील, त्यांच्या साहित्याचाच मार्क्सवादी दृष्टिकोनातून अभ्यास करता येतो हे आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये त्या ठिकाणी पाहता येईल. चालेल. हां, चालेल. आता राहिलेले जे काही भाग आहे ते उद्या घेऊ आपण. आणि कोणाची जर फीस राहिलेली असेल, आता मला आठवत नाही, पण काही जणांच्या राहिलेल्या आहेत फीस. फीस भरून टाका तुम्ही राहिलेली. 2-3 दिवस क्लास होईन अजून. चालेल, सगळ्यांसाठी म्हणतोय मी. ज्यांच्याकडे फीस राहिली असेल त्यांना जमा करा. विचारा ना. हां.